हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. सो आज आहे गुरुवार आणि आज आहे बुद्ध पौर्णिमा. असं तुम्हाला सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेचे खूप खूप शुभेच्छा. कृष्ण आमचा सगळा रिव्ह्यू करून टाकता आधीच. आणि आम्ही निघालो आहोत आता एकविरीला जायला. आणि आज आहे ना माझ्या पिल्लूचा बर्थडे पण आहे. माझं पिल्लू आहे ना बुद्ध पौर्णिमा म्हणजे 2020ला 7 मेला बुद्ध पौर्णिमा होत्या. म्हणजे आज तुषूचा तिथीनुसार बर्थडे आहे हे ना. हॅपी बर्थडे. थँक्यू. तुम्ही पण आलो गाईज, मला हॅपी बर्थडे. तुषूला सगळ्या कमेंटमध्ये आहे ना हॅपी बर्थडे नक्की बोला है ना. सो आम्ही आहे ना काल आमचं अचानक रात्री 11:30 की 12ला प्लॅन झाला. म्हणजे स्वप्नेल आणि लक्ष्मीबाईनी मी आणि हे असंच की आपण जायचं का म्हणजे ॲक्च्युली ठरलेलं वॉटर पार्क. फायनली लास्टपर्यंत वॉटर पार्क आणि नंतर अचानक सडनली चेंज झाला आणि बोलो की नाही एकविरेला जाऊया. सो आम्ही आता रेडी झालेलो आहोत आणि आम्ही चाललेलो आहोत आणि आता झाले तुम्ही बघू शकता 12:20 झालेले आहेत. आणि आम्ही जेवण वगैरे चाललेलो आहोत कारण का बरं म्हणजे पोचता आपल्याला होतील दर्शन करू आणि मग रात्री वगैरे सगळं फिरत येऊ. रात्री लेट येऊ म्हणून मग एकदम उन्हाच्या नाही चाललो आता निघालेलो आहोत. सो चलो, मी पण रेडी आहे, हे पण रेडी आहे, तुषा पण रेडी आहे, तर स्वप्न यांचं पण येतील. सो चलो पटकन मी आज आणि मला ड्रेस वेअर केलाय मस्त. सो तुषा आणि यांची पण तयारी पण तुझी तर टिकटॉकवाले मला देऊन ठेवले. सो चलो वी आर रेडी टू गो. सो आम्ही आहे ना आता निघालेलो आहोत आणि इकडं बघा सातू त्रिशू आणि पुढे आहेत लक्ष्मीनी आणि इकडं स्वप्नील समोर बघ येतं आम्हाला निश्चित झाडात. हॅलो. सो आम्ही आता निघून आहे ना अर्ध्या रस्त्यात पण आलेलो आहोत आणि मी एकविरेला न जाता पहिले आलेलो आहोत गगनगिरी महाराजांच्या मठवर आणि तुशीची झोप झालेली आहे मस्त. सो तिथेच आपण आता पोहोचूच 5 मिनिटात. हॅलो गुड मॉर्निंग. तर 5 मिनिटातच आपण पोहोचू. 5 मिनिटं नाही म्हणजे 2-3 मिनिटं. सो आम्ही पोचलेलो आहोत इथं गगनगिरी महाराजांच्या मठाचे. ते बाहेर आहोत सध्या आणि हे बघा बाहेरून लुक काय असं आहे आणि हे बघा सुंदर अशी ना. हा इथं चप्पलचे आणि ते चप्पल काढून मग जाईल बघा. इथून आहे असं तिथं समृद्धी मंदिराकडे जाणं शक्य आहे. इथे पाय वगैरे धुवूनच मग निघायचं आहे. हे बघा इकडून सो आम्ही आहे ना आता दर्शन करून निघालेलो होतो आणि तिथून निघता नाही ना मस्त अशी बेल आणि एका साईडला आंबा घेतलेला आहे. हे तर आम्हाला पाहिजेच म्हणजे दुनियाच्या कुठल्या कोण्यात गेलो ना तरी आम्हाला हे लागतंच. त्याच्यासाठी आम्ही थांबलो इथं आणि हे घेतला. पण मस्त लागतं, बेल पण टेस्टी आणि आंबा पण. सो ते वेळेला आम्ही आता एन्जॉय करतो. पाहिजे का आम्ही तिकडून निघालेलो आहोत आणि आता आम्ही आलेलो आहोत एकविरेला जाण्या अगोदर पण नारायणी धामला. सो आता पण इथे दर्शन वगैरे घेऊ आणि मग पुढे निघू. सो आम्ही आता पोचलेलो आहोत. आम्ही पोचलेलो आहोत. हे बघा असं मोठं छोटं असं हे बघा गुलाब बगीचा.
पप्पा तर आपला मस्त. सो आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि इथं आल्यावर आहे ना खूप मस्त वाटतं, एकदम एकदम मस्त आहे. आणि आता आहे ना ते पण चालू झालं आहे, ते तुषांचं मस्त एन्जॉय करत आम्ही मस्त फोटो वगैरे काढले, एकदम मस्त वाटतं. आता आहे ना एकदम मोठावाला चालू झालेलं आहे. आलो आहे आम्ही मॅप्रो गार्डन मध्ये. प्लॅन झालेला बघते एकविरेचा आणि अजून एकविरेला काही निघत नाही, बाकी सगळे इथं स्टॉप घेत आहोत. आणि इथं बघा थंडा वाटण्यासाठी कशी सिस्टम केलेली आहे. फिश बघा, हाय बघ गाडीला कशी वरटते हे बघा. इथे आहेत ना फिश आहेत, फिश फिश बघा. काय माहिती काय टाकायचं आहे. खूप मस्त वाटते इथं आल्यावर एकदमच, है ना. सातू बघा आमचं रडते. काय पाहिजे? हा हे बघा काय पाहिजे. तुला काय पाहिजे सांग पण. हे बघा बघा. सो आम्ही आहे ना तर इथं मॅप्रोमध्ये खाण्यासाठी बसलेलो आहोत आणि आमचा सातू बघा ॲपीवरनं रडताय. काय पाहिजे? व्हिडिओ चालू केली तरी रडणं तरी बंद केलं. आता आम्ही ऑर्डर तर द्यायला गेलंय स्वप्न आल्यावर. तुषानी कुठेतरी गेलेले सो काहीतरी शॉपिंग करून आले. आमचा पिझ्झा आणि मोजिटो आलेला आहे. आणि सातूची ॲपी पण ॲपी दाखव. सातूची ॲपी आलेलीच आहे फायनली. ही बोल डोकरा माणूस विचारते खुश का बोलता आता. बोल त्याला. आम्ही ना मस्त बाई खाऊन झालेलं आहे आता मी कळलेलो आहोत. चलो टिशू मी इथं आणि ती बघ कुठे गेली. शॉपिंग आम्ही गेलो आता मॅप्रोमध्ये आणि शॉपिंग केली आणि विषाचं आमचं काय संपतच नसतं. हे घे ते घे असा तसा नुसती नाटकं. आणि आता पण शॉपिंग झालेली आहे. आयलो सो आम्ही आता फायनली पोचलेलो आहोत एकविरेला. आता चलो. तुझी तर आताच दमली बिचारी, चालते तरी पण थोडा पुढं आलेला आहोत. ही बघा त्रिशू, त्रिशू कुठे आलो. हा तुझीचं पडून वगैरे झालेलं आहे आमच्या. मग काय फायनली वरती पोचल्यावर आणि मी ओटीचं सामान वगैरे सर्व घेतलेलं आहे. आणि आता आपण आलेलो आहोत देवळावर. खूप मस्त वाटते. माझी खूप दिवसांची इच्छा होती यायची की एकविरेला जाऊया जाऊया जाऊया. काल फायनली ठरलं आणि आलेलो आहोत. चलो.
बघूया आता किती गर्दी आहे ते पहिले गर्दी वाढली पण जय इकडे आपण पोचलेलो आहोत आता फायनली चलिए आता आम्ही आलो आहोत लाईनमध्ये लाईन जास्त तर नाही आहे पटापटच दर्शन होईल याचं. आमचं ना देवीचं दर्शन झालेलं आहे एकदम मस्त आणि खूप मस्त पण वाटला दर्शन छान. ऋषी बघा एकटीच खेळते बिंदास इकडे तिकडे फिरण्यात चाललाय आम्ही आहे ना आता उतरलेलो आहोत खाली जिथे गाडी लावली तिथं म्हणजे अर्ध्या रस्त्यात गाडी आणलेली आम्ही इथे आणि भरपूर सगळी शॉपिंग करत करत आलेलो आहे खाली. मी यांच्याकडे पिशवी आहे तरी तुझ्याचं अजून आमचं संपतच नाही अजून हे घे ते घे चाललेलं आहे. चलो अभी फायनली डन. निघालो आणि तेव्हापासून आहे ना गाडीत मस्त बाकी मी झोप काढली आणि आता आलो तर आम्ही जेवायला आणि आम्ही जेवायला आलेलो आहोत आई हॉटेल साई एकविरामध्ये आलेला आहोत हॉटेलचे नातमध्ये पुन्हा ह्या साईडला आणि इकडे पण आहे. हे बघा हे लोक चालेत वर सामाय खाना खाणे स्पेशल स्पेशल डिश मच्छी आणि पिशवाडी राईस आणि आमच्यासाठी आलेला आहे मंचा सूप. आम्ही घरी पोहोचलो बाय बाय. चलो नीट जा बाय कर. तू आठवण दे. आम्ही आहे ना मस्त घरी आलेलो आहोत आणि येऊन आहे ना फ्रेश वगैरे झालो. हॉटेलमधून जेवल्यावर मस्त निघलो आणि येता येते थोडीशी गप्पा आणि मला का तर नुसती झोप येत होती खूप झोप येत होती. आम्ही आहे ना पलसपूर फाट्यावर त्या हॉटेलमध्ये थांबलेलो आई साई एकविरा हॉटेल होतं आणि खूप मस्त होते हॉटेलची टेस्ट बरोबर खूप मस्त आहे. नॉनव्हेज तर आम्ही ट्राय केलं नाही स्वप्नेने केलेला तो बोलते नॉनव्हेज पण मस्त लागते आणि लिटरली व्हेज पण एवढा मस्त लागत होता म्हणजे टेस्टी होता म्हणजे जेवणाला टेस्ट आहे. सो आम्ही जेवलो मस्त असं पोट भरून आणि मग आलो आणि ते महिला स्वप्नलक्ष्मी जाताना पण मी दाखवलेलं असतो. आम्ही पण आता घरात येऊन आहे ना फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि येताना आहे ना खालूनच ही दोघं गेलेले आईस्क्रीम आणले आम्ही दोघं आईस्क्रीम पण आली. आता आम्ही दोघे फ्रेश झालो पण फ्रेश वगैरे झाल्यावर आम्ही आईस्क्रीम वगैरे खाऊ आहे ना बच्चा. इकडं आलं तरी आमचं डान्स फुल एनर्जी आहे आम्हाला डान्स करतो तू एनर्जी फुल आहे आमच्याकडे. आलोय आम्ही आता फिरून ना तरी पण एनर्जी फुल आहे आणि आता 10:30 झालेत आणि आमचं आहे ना अजून एक होतं त्याच्या टायगर पॉईंट आम्ही एकविरेवरून पाया पडल्यावर आहे ना टायगर पॉईंटला जाणार होतो पण आम्ही ऐन वेळेवर कॅन्सल केला. सकाळी टायगर पॅनला जा. सकाळी जायचं आहे
तिला असं वाटतं टायगर पॉईंट म्हणजे तिथं टायगर आहे. ती तेच सांगते सातूला पण टायगर पॉईंट म्हणजे तिथं टायगर आहे, आपण सगळे टायगर बघू आणि येऊ बोलते. म्हणून तिला सकाळी पण जायचं. सो आम्ही आणि लक्ष्मीने असं टाईमवर ठरवलं, लक्ष्मी वहिनी की आपण नको जाऊया म्हणून. मग आम्ही कॅन्सल केला. म्हणून एवढं आत्ता घरी आलं, नाही तर आमचं घरी यायचा प्लॅन 11, 12, 1च्या नंतर यायचा प्लॅन होता घरी. असं आमचं कालच ठरलेलं. पण म्हटलं नको आता लवकर झालं आहे तर. आणि आम्हाला काय माहिती आहे का, दर्शन वगैरे करून आल्यानंतर कंटाळाच आला थोडासा. असं म्हटलं नको, आपण नेक्स्ट टाईम कधीतरी येऊ बरं टायगर पॉईंटला स्पेशल, आता नको. म्हणून आज लवकर घरी आलं 10:30. आणि आमचं टायमिंग एकदम बरोबर झालं. मग मी तुम्हाला दाखवलेलं 12:15 की 12:20 झालेलं, तेव्हा आम्ही निघालो आणि आत्ता घरी आलो. पण एकदम मस्त वाटते, सगळं मस्त झालं. सगळ्यात पहिले गेलो आम्ही गगन महाराजांच्या मंदिरात, मठात. त्याच्यानंतर तिथून गेलो नारायणी धामला. नारायणी धामावर पण एकविरेला आणि नाही त्याच्यामध्ये नारायण धाम आणि एकविरेच्यामध्ये मॅप्रोला पण गेलेलो. एकदम मस्त झाला प्रवास. कुठं दगदग नाही, काय नाही काय नाही. फक्त शॉपिंग करून आलो नेहमीप्रमाणे. तुशाने म्हणजे चॉकलेट, चिक्की, चिंच सगळं घेऊन आलो तुम्ही. आत्ता बघा मॅडम, आम्हाला जे दिसल ते मला हे पाहिजे ते पाहिजे, ते खूप अशा वस्तू दिवशा मागवते. आम्ही नाही करून तिला घेऊन आलो. तरी पण थोड्याशा खायच्या वस्तू घेतल्यात बस. सो आता मी आहे ना आपल्या ह्या ब्लॉगची मी इथेच करते, कारण का मला असं वाटतं की मला झोपेल, कारण का आल्यावर एसी लावले आणि मस्त थंड थंड वाटते. सो मला असं वाटतं. आणि माझा आवाज पण का आता चेंज झाला, अचानक घसा म्हणजे असं नॉर्मल सो आवाज चेंज झाला काय नाही. सो आता पहिलं आईस्क्रीम खाऊ आणि नंतर मग झोप. सो आता आपल्या या ब्लॉगची एंड मी इथेच करते. आपण भेटूया आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला